नमस्कार. महाराज्य सविस्तरच्या दीपावली विशेष या भागामध्ये मी रुपेश आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण डोंबिवली देवीचा पाडा येथील जाणता राजा युवा प्रतिष्ठान येथे आहोत. आपण जाणून घेणार आहोत किल्ले प्रतिकृती या संदर्भात त्यांच्या पदाधिकारी रवी पावळे यांच्याकडून. रवीजी नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. रवीजी, किल्ले प्रतिकृती ही संकल्पना साकार रूपात कशी व केव्हापासून आली त्याबद्दल दर्शकांना काय सांगा. ज्यावेळी आम्ही 2006-07चे वेळ असेल, ज्यावेळी आम्ही सर्वजण एक बिल्डिंगमध्ये आपण छोटे मुलं असताना कसं खेळतो वगैरे, त्यावेळी एक दिवाळीच्या पार्टमध्ये आम्हाला असं वाटलं की किल्ला बनवायला सुरुवात करूया आपण. त्यामध्ये कसं झालं, मग माती कुठून आणायची, विटा कुठून आणायच्या, मग तेव्हा एक छोटी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आणि तो एक तोडका मोडका आम्ही प्रयत्न केला होता. त्याला आज 14 वर्ष होऊन गेली. तेव्हा एक छोटंसं बीज पेरलं होतं, जे आता तुम्हाला कळेल की कसं पुढे 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 त्याचा एक वटवृक्ष झाला आहे. जे आपण जेवढं त्यामध्ये मनापासून जेवढं करण्याचा प्रयत्न करतो, त्यात जेवढं आपलं स्वतःचं एक मानसिक भावना जेवढी दृढ असेल, तेवढं आपलं काम निश्चितच त्याला एक व्यवस्थित असा आकार प्राप्त होतो. आणि त्यात सातत्य असेल तर त्याचं एक पुढे जाऊन नक्कीच त्याचं यश आपल्याला मिळतं. याचा आम्हाला खूप उत्तम असं एक सध्या एक्सपिरियन्स आलेला आहे. रवीजी, आपल्या प्रतिष्ठानामार्फत आपण अनेक किल्ले साकारले, त्याबद्दल दर्शकांना आपण काय सांगा. ज्यावेळी आम्ही सुरुवात केली त्यावेळी जी काय तोडकी मोडकी आम्हाला बांधणी करता येईल तसं करून आम्ही केलं. पण गेली एक 7 ते 8 वर्ष आम्ही एक त्या किल्ल्याचा संपूर्ण अभ्यास करून, त्याच्या तटबंदी कशा असतील, त्याचे बुरुज कसे असतील, त्याचा आकार कसा असायला पाहिजे, याचा संपूर्ण अभ्यास करून एक आराखडा बनवून मग त्यानंतर त्याचं एक्झिक्युशन केलं. म्हणजे कसं एक किल्ला आहे जो भुईकोट आहे की गिरिदुर्गामध्ये येतो किंवा जलदुर्गामध्ये येतो, याचा संपूर्ण अभ्यास करून त्याला आपली तटबंदी किती उंचीची असली पाहिजे, डोंगर किती उंचीचा असला पाहिजे, याचा एक संपूर्ण अभ्यास करून एक 7 ते 8 वर्ष झाली आम्ही किल्ले बांधणी करतोय. ज्यामध्ये आपण शिवनेरी बनवला, जे शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. त्यानंतर आपण कोंढाणा किल्ला बनवला आहे. त्यानंतर आपण नळदुर्ग बनवला आणि त्यानंतर आपण एक सर्वोत्तम असा एक 2 ते 3 गोष्टींचा 2-3 गोष्टींचा मिळून एक हे बनवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये पन्हाळा आणि विशालगड आणि यामध्ये जी असलेली पावनखिंड आहे, या पूर्ण पावनखिंडीचा इतिहास आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये पन्हाळ्याला असलेला वेढा आणि विशालगडाला असलेला वेढा, यामध्ये शिवाजी महाराज कोणत्या अडचणीत होते आणि त्यानंतर तो जो प्रवास होता तो आम्ही दाखवण्याचा हुबेहूब प्रयत्न केला होता. त्या किल्ल्याला आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आमचा विजयदुर्गाचं अक्षरशः लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, ज्याला आम्हाला डोंबिवलीतून 2 ठिकाणी प्रथम पारितोषिक मिळालं होतं. ज्यामध्ये आम्ही तो किल्ला ॲक्च्युअल कसा आहे आणि आम्ही बांधला आहे याची हुबेहूब एक प्रेझेंटेशन मांडलं होतं लोकांसमोर, ज्यामध्ये लोकांनी काही त्रुटी काढल्या नाही. त्यामुळे आम्हाला त्याचं त्या गोष्टीचा जास्त गौरव मिळाला त्या गोष्टीमध्ये. रवीजी, 2022 साली आपण जो उपक्रम राबवला त्याबद्दल फार चर्चा आहे, त्याबद्दल दर्शकांना काय सांगा. गेल्या वर्षी म्हणजे 2022 साली ज्यावेळी आमची मीटिंग झाली त्यावेळी सर्व विचार करत होते की आपण कोणता बांधूयात. तर प्रत्येकाच्या तोंडून वेगळं नाव येत होतं. कोणी म्हणत होतं शिवनेरी परत एकदा बांधूयात, कोणी म्हणत होतं रायगड परत एकदा बांधूयात. तर चुकून एक जण बोलून गेला की आपण सगळेच एकत्र बांधले तर. आमचा तेव्हा विचार झाला की 14 जण मिळून एवढं सगळे कसं बांधणार. पण त्यानंतर त्याच छोट्या मुलांनी सांगितलं की आपण हे जसं आपण 14 जण करतोय असं आपण अजून 100 जणांना करायला सांगू. ज्या काही गोष्टी त्यांना लागतील, दगड लागतील, माती लागतील, विटा लागतील, ज्या आपण त्यांना उपलब्ध करून देऊ आणि त्याच्यातून ते साकारतील. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आम्हाला पडला की त्यांना तेवढ्याच स्किलने बांधता येईल की नाही येईल. आता त्याच्यामध्ये काय झालं,
मग त्यानेच उत्तर दिलं. मग आपण जे एक्सपिरियन्स आत्तापर्यंत घेतला तो प्रत्येकाने आपण त्यांच्याबरोबर शेअर करूयात. आपला एक लीडर त्यांच्याबरोबर राहील आणि ते त्याला गाईड करतील की आपल्याला असं बांधूयात, असं बांधायला पाहिजे, याची उंची अशी एवढी असायला पाहिजे, याच्या भिंती एवढ्या असायला पाहिजे. त्यामुळे ती संकल्पना साकार झाली, ज्याच्यामध्ये आपण 14 शाळांना इन्व्हाइट केलं होतं की तुम्ही तुमचे 10 विद्यार्थी पाठवा, ज्यांना आम्ही गाईड करू आणि त्यांच्यामार्फत आपण असं असं किल्ले बनवूया. आणि ते नुसते किल्ले बनवायचे नाहीत, ते आपण लोकांना 4 दिवस प्रदर्शनासाठी दाखवूया. आणि त्यासोबतच आपण नाणी प्रदर्शन ठेवलं होतं, अनेक छायाचित्रांचं प्रदर्शन होतं आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होते, ज्यामध्ये लाठीकाठी असतील. या कार्यक्रमांचा आपण प्रामुख्याने तिथे सहभाग केला होता, कारण विद्यार्थी मित्रांवरच्या मनावरती जी इतिहासाची एक छोटी का होईना आपण छाप उतरवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा. आणि त्यामुळे आम्ही जे एवढे वर्ष केलं ते आमच्यापुरतं सीमित न ठेवता बाकीच्यांपर्यंत कसा पोचेल, हा एकमेव उद्देश त्या कार्यक्रमामध्ये होता. आणि तो कार्यक्रमाला जे यश मिळालं त्यानंतर आम्हाला त्यांना असं दाखवायचं होतं की आपण एक उत्तम प्रतिकृती उभारण्यासाठी काय काय करायला पाहिजे. त्यासाठी आम्ही यावर्षी रायगडाची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला. रवीजी, यंदा आपण किल्ले रायगड ही प्रतिकृती उभारली आहे, त्याबद्दल आपण दर्शकांना काय सांगाल? यंदा रायगडच का, तर महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली, म्हणून एक महाराजांना एक मानवंदना म्हणून आम्ही सर्वांनी रायगड बनवण्याचा विचार केला. ज्यामध्ये आम्ही 35 ब्रास माती वापरली आहे, ज्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण मातीचा किल्ला आम्ही बनवला आहे. संपूर्ण दाखवण्याचा आम्ही जसं रायगड आत्ता ॲक्च्युअल आहे तसं एक त्याची प्रतिकृती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासोबतच माझ्या सर्व मित्रांनी संपूर्ण मेहनत करून गेले 12 ते 15 दिवस मेहनत करून हा किल्ला उभारला आहे. ज्यामध्ये आम्ही महाद्वार असेल, ज्यामध्ये गौमुखी दरवाजा प्रामुख्याने सांगावा लागेल. त्याचं एक उल्लेख का करावा, कारण गौमुखी दरवाजाचा एक जे आपण म्हणतो की ते बांधण्यामागचं प्रामुख्याने कारण काय असावं, ज्यामध्ये शत्रूला आपल्याला डायरेक्टली आपल्यावरती हल्ला करता येत नाही. ज्यामध्ये तोफगोळा डागला गेला तर तुम्हाला तो डायरेक्टली आपल्या दरवाजावरती पडणार नाही, हे त्याचं एक प्रामुख्याने कारण होतं. आणि तसेच हत्तींचे जे धडका दिल्या जायच्या दरवाजांना, ते सुद्धा हत्तींचा वेग कमी करण्यासाठी तो गौमुखी दरवाजाची रचना केली गेली होती. त्यानंतर रायगडावर बरेचसे असे तलाव होते, ज्यामध्ये हत्ती तलाव आहे, कुशावर्त तलाव आहे, खूप असे. त्यानंतर टकमक टोक आहे, हिरकणी बुरुज आहे, ज्यामध्ये भवानी टोकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आपण हिरकणीची तर जी गोष्ट आहे ती तर खूप बालपणापासून ऐकलेली आहे, ज्या मायेपोटी तिने या गडाचं जो उतरला होता ते तर सर्वांना माहितीच असेल. आणि टकमक टोक या किल्ल्याचं टकमक टोकाचा उद्देश असा होता की कडेलोट म्हणून वापरला जायचा, की कोणाला शिक्षा द्यायची म्हणून तो वापरला जायचा. पण त्या टकमक टोकाचं एक खासियत असं सांगायला मला आवडेल की ज्यामध्ये त्या टकमक टोकावरनं महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कोणाला कडेलोट दिला नाही, कारण ती वेळच आली नाही. तर हे एक प्रामुख्याने रायगडचं वैशिष्ट्य मानता येईल, ज्यामध्ये काही आपल्या जिजामातेंचा पण रायगडावरती काही काळ सहवास झाला, पण त्यांना काही कारणामुळे तिथे त्यांचं हवामान मानवलं नाही. त्यामुळे एक पाचाड, जे खाली रायगडाच्या पायथ्याशी एक गाव आहे, तिथे राजांनी जिजामातेंसाठी एक वाडा बांधला होता. त्यामध्ये जिजामाता राहत होत्या. आणि तसेच बाकीचं बघायला गेलं तर त्यामध्ये किल्ल्यावरती जर बघाल तर नगारखाना आहे, जगदीश्वराचं मंदिर आहे, शिरकाई देवीचं मंदिर आहे. आणि त्यासोबतच आपल्या सर्वांचं एक प्रेरणास्थान, जिथे आपल्या सर्व जाऊन नतमस्तक होणं नक्कीच आयुष्यात एकदा तरी व्हायला पाहिजे, अशी महाराजांच्या समाधीचं स्थान, तिथे नक्की जावं. आणि मला सांगायला इतका अभिमान वाटेल की रायगड हे फिरायला जाऊ नका. रायगड जायचं तर एक बघून तिथे तो अनुभव प्रात्यक्षिक कसा असावा याचं एक जगण्याचा प्रयत्न करा. जर वर गेलात तर तिथे फिरण्यापेक्षा जगण्याचा प्रयत्न करा, की महाराजांच्या काळात कसं असेल यावर जास्त महत्त्व आहे. त्यानंतर बाजारपेठ आहे, बाजारपेठ होती, भली मोठी बाजारपेठ रायगडावरती होती.
कितीतरी आपल्या जे मावळ्यांच्या छावण्या होत्या, त्यानंतर राणी महाल होते, बरेच अष्टप्रधान मंडळांची घरं होती, धर्मशाळा होत्या. आता जर बघाल तर 3,500 कुटुंब राहतील इतकी जागा रायगडावरती होती. आणि त्यावेळी नाही म्हणलं तरी राज्याभिषेकाच्या वेळी भरपूर भरपूर ठिकाणावरून लोक आली होती. 7 नद्यांचं पाणी आणलं होतं, जे आपण त्या ते पाणी गंगासागर तलावामध्ये टाकलं होतं, त्यामुळे त्याला गंगासागर तलाव असं म्हणलं जातं, ज्याचा उपयोग राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांवर अभिषेक करण्यासाठी केला गेला होता. तसंच तुम्ही जर बघाल तर त्याला एक सोरवाट म्हणली जाते, त्याला म्हणतात वाघ दरवाजा. जर समोरून शत्रूंनी जर रायगडावरती आक्रमण केलं तर वाघ दरवाजाचा वापर करून आपले मावळे आणि तसेच जे काही आपले स्वराज्यातील माणसं होती त्यांना किल्ल्याबाहेर काढता यावं यासाठी तो वाघ दरवाजा बनवला. वाघ दरवाजा म्हणजे पाऊलवाट होती, जी पाऊलवाट म्हणजे घसरणीचा रस्ता असं जर कोणी ठरवलं की तिथून मी उतरू शकेन तर ते इतकं सहज त्याला शक्य होणार नाही. असं एक ती खासियत आहे जो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये सगळ्या बाजूनी एक प्रपोर्शनचा विचार केला होता. प्रपोर्शन म्हणजे काय की आपला जर डोंगर 6 फुटाचा असेल तर त्यात वास्तू कितीची किती इंचाची असायला पाहिजे. कारण काही वेळी काय होतं, वास्तू बनवल्या जातात, वास्तू दिसायला पण सुरेख असतात, पण त्यामध्ये कसं असतं स्केलिंगचा इश्यू येतो, ज्यामध्ये तुम्ही जर डोंगर 2-2.5 फुटाचा दाखवलाय आणि त्यामध्ये 1-1.5 फुटाची वास्तू जर असेल ना तर ते बघायला तेवढी मजा येत नाही. माझ्या मते जे लोकांनी या किल्ल्यातून अनुभवायचं आहे आणि शिकायचं आहे ना तर ते आहे. जे आम्ही जाणता राजा युवा प्रतिष्ठान नेहमी प्रयत्न करतो की हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो, ज्यामध्ये असेल तुमचं वास्तू कशी असायला पाहिजे, वास्तूंचं प्रमाण किती असायला पाहिजे, त्यानंतर नावांचं स्केल किती असायला पाहिजे, या सगळ्याचा प्रयत्न आपण त्यामध्ये केला होता. जे तुम्ही आपण आत्ता पण बघू शकत असाल, ज्याचं जो तुम्हाला अनुभव देईल, एक ड्रोन व्ह्यूचा जो अनुभव असेल तो तुम्हाला तो बघताना येईल, याची नक्कीच मी खात्री बाळगतो. रवीजी, तुमच्या या कार्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले, त्याबद्दल दर्शकांना काय सांगा? नक्कीच. आम्ही 2019 साली बांधलेल्या शिवनेरीने आमच्या पुरस्कारांना सुरुवात झाली, ज्यामध्ये संपूर्ण डोंबिवलीमध्ये आमचा 3रा नंबर आला होता. त्यानंतर आम्ही कधी मागे वळून बघितलं नाही, ज्यामध्ये 2020 साली 21 साली विजयदुर्ग बांधला. 21 नंतर आम्ही जी पावनखिंडीचा जो तुम्हाला इतिहास सांगितला तो पन्हाळा, विशालगड आणि पावनखिंड याला संपूर्ण डोंबिवलीने उचलून धरलं, ज्यामध्ये आम्हाला 2 ठिकाणी प्रथम क्रमांक देखील मिळाले. त्यानंतर विजयदुर्ग असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रथम एका ठिकाणी आणि एका ठिकाणी द्वितीय असं पारितोषिक मिळालं. त्यानंतर लोकांच्या खरंच अपेक्षा आमच्याकडनं वाढल्या, ज्यांनी आम्ही स्वतःहून येऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला नक्कीच तुमच्याकडनं अजून खूप काही मोठ्या गोष्टी याची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही आमचं काम असंच नेहमी चालत ठेवू, ज्याच्यामध्ये लोकांना इतिहासासोबत तो इतिहास संपूर्णपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवता कसा येईल याची आम्ही संपूर्णपणे काळजी घेऊ. आणि जे आमच्याकडनं शक्य असेल ते आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून ते आम्ही लोकांपर्यंत सादर करण्याचा प्रयत्न करू. रवीजी, कोणत्याही कार्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभते. आपल्याला सहकार्य करणाऱ्यांविषयी आपण काय सांगाल? सहकार्य तर सर्वांचंच मोलाचं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मित्रमंडळींची नावं घ्यायला मला आवडेल, ज्यामध्ये अमित असेल, अनिकेत असेल, जे दिवेकर फॅमिलीतनं आहे, केरकरांचे सिद्धेश केरकर आहे, राम केरकर आहे, गाडीगावकरांमधनं नितीन गाडीगावकर आहे, सिद्धेश गाडीगावकर आहे, आणि त्यांचे छोटे जे आहेत यश, ललित, दक्ष, त्याचप्रमाणे सुर्वेंमधले ओंकार सुर्वे आणि त्याबरोबरच आराध्य सुर्वे, चव्हाण फॅमिलीमधले विनायक चव्हाण, शुभम चव्हाण, सिद्धेश राणे, मयुरेश कुळकर, तसेच जयेश कुळकर, त्यासोबतच सर्वेश मांगले आणि अमय सावंत याचं पण प्रामुख्याने नाव घेईन. या सर्वांच्या फॅमिलीजने आम्हाला खूप मेहनत करताना पाहिलं आहे आणि त्यासोबतच जी आर्थिक नाही पण खूप मोलाचं असं आम्हाला सहाय्य त्यांनी केलं. आपण सगळ्याच बाबतीत आर्थिक सहाय्याची मदत मागतो, पण ज्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित होतात.
पण त्यांनी जे काम करतात मुलं, त्यांना चहा, नाश्ता, पाणी याची सोय जे करून देतात ते आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. कारण 4 दिवस डोक्यावर घेणारे भरपूर आहेत. पण जे आम्हाला 4 दिवसासाठी जे आम्हाला 10 ते 15 दिवस मेहनत करताना जे आमच्या पाठीशी आहेत, त्यांचा आम्हाला जास्त अभिमान आहे आणि त्यांची खरंच खूप मदत होते. आणि जर बाहेरील गोष्टी बघायच्या म्हणलात, की बाहेरून आम्हाला सहाय्य कसं, तर बऱ्याच जणांनी आम्हाला खूप मोठ्या-मोठ्या संधी दिल्या. त्यामध्ये आम्हाला आगरी महोत्सवमध्ये एक किल्ले देवगिरीची प्रतिकृती साकारण्याचा आम्हाला खूप मोठा मान त्यांनी दिला. ज्यामध्ये आम्ही तो 135 छोट्या-छोट्या भागांमध्ये तो बनवला, जो आम्ही आमच्या राहत्या ठिकाणी बनवला आणि त्यानंतर तो अ, तिकडे जाऊन फक्त त्याची जुळवाजुळव करून एक किल्ला उभा केला. ज्यामध्ये आम्हाला अ, खूप मोठं असं एक अचीव्हमेंट त्यामध्ये आम्हाला मिळाली. त्यासोबतच आम्हाला आपल्या एरियातले नगरसेवक असतील, बरीच प्रतिष्ठित मंडळी असतील, ज्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमामध्ये. जे आम्ही लोकांपर्यंत हा आमचा किल्ला तसेच आमचं जे प्रदर्शनं होते, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच असेल की या गोष्टीची दाद एक ओ माय गॉड बुकनी आमचा एक रेकॉर्ड नोंदवून घेतला. ज्यामध्ये रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारणारं सर्वात मोठं मान हा जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या नावावरती मिळाला. याचा आम्हाला सर्वांना खूप मोठा अभिमान आहे. रवीजी, दर्शकांना आपण काय सांगू इच्छिता? दर्शकांना माझं एकच सांगणं असेल की हे सगळे करण्यामागे आम्हीच नाही, पण जेवढे डोंबिवलीतले म्हणा, महाराष्ट्रातले म्हणा, भारतातले म्हणा, जे जे लोक किल्ला बनवतात, त्यांना एक तुमची छोटीशी कौतुकाची थाप मिळणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे ते प्रोत्साहित होतील आणि आपल्या महाराजांचा इतिहास सर्व लहान मुलांच्या, थोरामोठ्यांच्या सर्वांच्या मनामनात तो रुजेल. आणि तीच ही आताची काळाची गरज आहे. ज्यामध्ये खरंच खूप अभिमान वाटतो की जे लोक हे काम करतात, ते जेवढं प्रेझेंट करू शकतील त्याच्यापेक्षाही जास्त करतील, ज्यावेळी तुमची एक छोटी कौतुकाची थाप त्यांच्यावरती असेल. यामध्ये मला बऱ्याचशा मंडळांना पण सांगणं आहे की ज्यामध्ये आपण हा प्रयत्न पहिले करूयात की जे महाराज आहेत ते सर्वांच्या मनामनात कसे रुजतील, त्यांच्या गोष्टींचं प्रामुख्याने आपण म्हणतो की किल्ला बांधतो. किल्ला बांधणं सोपं नाही आहे. ज्यामध्ये तुमची संपूर्ण आराखडा कसा असायला पाहिजे याचा तुम्ही जो विचार करता, त्यामध्ये मेनली म्हणता येईल की तुमच्या आराखड्याची एक प्लॅनिंग असते, जे महाराजांचं वैशिष्ट्य आहे की दूरदृष्टी कशी असायला पाहिजे, याचा आराखडा कसा असायला पाहिजे, याचा आपल्याला वापर कुठे कसा कोणत्या परिस्थितीत करता येईल, ही दूरदृष्टी आहे. हे एक महाराजांचं एक छोटंसं मी सांगितलेलं उदाहरण असेल की जे त्यांच्यामध्ये एक गुणवत्ता होती. असे असंख्य गुण आहेत जे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचे आहेत आणि जे लोकांपर्यंत पोचलेत ते त्यांनी आचरणात आणायचे. हा एक मोठा काय म्हणता येईल की एक बोध जो आपल्याला घ्यायचा. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असं काय नाही, पण महाराज पोचावेत आणि ते महाराजांचं जे कर्तृत्व आहे, कीर्ती आहे, ती अटकेपार पोचावी. त्यात तर शंकाच नाही, ती पोचलेली आहे. पण त्यांचं आपण म्हणतो ना की त्यांच्या सांगितलेल्या एका दिलेल्या मार्गावरती आपण चालणं खूप गरजेचं आहे, जे आपण करत राहिलं पाहिजे. आणि मंडळांना देखील माझी विनंती आहे की आपण किल्ले बनवतो, आपला किल्ला मोठा कसा हे दाखवण्यापेक्षा आपले महाराज कसे मोठे आहेत, महाराजांचं कर्तृत्व कसं मोठं आहे, हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जसं आपण किल्ला बघतो, आपली अपेक्षा असते की 4 जणांनी आपल्याकडे येऊन आपला किल्ला बघितला पाहिजे. त्यासोबतच दुसऱ्यांची आपण अपेक्षा पूर्ण केली पाहिजे की आपण देखील आपला किल्ला ज्यावेळी आपल्याला वेळ मिळेल तसं आपण लोकांना जाऊन स्वतःहून तिथे भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आपण किल्ला बनवतो म्हणून दुसऱ्यांनी बनवलाय त्यांनीच आपल्याकडे यायला पाहिजे हे कंपल्शन नाही पाहिजे. ज्यामध्ये आपलं एक मैत्रीपूर्वक भावना निर्माण करायला पाहिजे. जे महाराजांनी, तर तुम्ही बघितलं असेल, स्वराज्य वाढवताना माणसांनी जोडण्याचा प्रयत्न जास्त केला, ना की तोडण्याचा. तर सगळ्यांनी हा एक मोठा संदेश यातून घ्यावा, ही माझी एक विनंती आहे. आपण मिळून राहूया आणि असंच जेवढं स्वतःला आपल्याला प्रेझेंट करता येईल, आपले 100% नव्हे तर 1000% आपण देऊ आणि लोकांना आपण अजून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू.
ही माझी एक सर्वांना विनंती आहे आणि आम्हाला अशीच सहकार्य करा आणि आपण सर्व मंडळी मिळून डोंबिवलीचंही नाव, महाराष्ट्राचंही नाव अख्ख्या जगभरात मोठं करू ही एक आशा बाळगतो. रवीजी, महाराज्य सविस्तरला दिलेल्या माहितीबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.